हॅलो गाईज, कुकिंग विथ विद्यामध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कमी तेलातलं पिवळं खारं लोणचं. तर इथे मी 2 किलो कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत, स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत. इथे मी 1 वाटी मीठ आणि 1 वाटी हळद घेतलेली आहे. तर अर्धी वाटी मीठ आणि अर्धी वाटी हळद आपल्याला फोडीवर पसरून द्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून आपल्याला ह्या फोडी रात्रभर पाणी निथळायला ठेवायचे आहेत. हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला रात्रभर झाकण ठेवून पाणी निथळायला फोडी ठेवायच्या आहेत. तर चला तर आता बघूयात पाणी निथळलं आहे का. हे बघा गाईज, इथे रात्रभर ठेवल्याने पाणी निथळलेलं आहे. तर आपल्याला सुती कपड्यावर ह्या फोडी चांगल्या फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायच्या आहेत. तर लोणच्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे मोहरी, मेथी आणि जिरं. कमी मसाल्यातलं आणि कमी तेलातलं आपण इथे लोणचं बनवणार आहोत घरच्या घरी. तर इथे मोहरी आणि मेथी चांगली अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता आपल्याला मेथी आणि मोहरी मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरी अशी वाटून घ्यायची आहे. बारीक जास्त करायचे नाही आहे. तर इथे मी एका परातीमध्ये लोणचीच्या कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मोहरी, मेथी आणि जिरं फोडीवर पसरून द्यायचं आहे अशा प्रकारे. आणि राहिलेली अर्धी वाटी मीठ आणि हळदसुद्धा आपल्याला या फोडीवर पसरून द्यायचं आहे. इथे मी 2 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगलं गरम करून थंड तेल होऊ द्यायचं आहे. आता आपल्याला इथे 2 चम्मच तेल पसरवून द्यायचं आहे फोडीवर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि लसूणच्या कळ्या, अख्ख्या लसूणच्या कळ्या इथे आपल्याला फोडीवर पसरून द्यायच्या आहेत. 1 वाटी घेतलेला आहे लसूण मी. आता बघा, आपलं कमी मसाल्यातलं आणि कमी तेलातलं घरच्या घरी कसं एकदम परफेक्ट लोणचं तयार झालेलं आहे. इथे मी 2 किलो माझ्या कैरी घेतली होती, त्याच्यामुळे मी छोट्या भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे काचेच्या. आणि तुम्ही पण घरच्या घरी असं कमी तेलातलं आणि कमी मसाल्यातलं लोणचं एकदा बनवून बघा.